सूर्योदय हनुमान देवस्थान तरुण मंडळ आयोजित लिंगभैरवी देखावा नृत्याद्वारे विद्यार्थिनींचे अभिवादन। यंदाच्या वर्षीच्या खुला देखावा लिंगभैरवी समोर नटराज नृत्य विद्यालयाच्या विद्यार्थिनी नृत्याविष्कार सादर केला। ईशा फाउंडेशन कोईमतूर यांचा देखावा पाहण्यासाठी आलेल्या नागरिकांना नटराज नृत्य विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी नृत्याविष्कार सादर करून मनमुराद आनंद दिला। सराली पल्ली हिने शिवतांडव, दीपिका व रसिका मिरजकर हिने एकदंताय, रेणू भोसले श्रीकृष्ण गोविंद यांनी हरे मुरारी, पूनम वंगारी यांनी ऐगिरी नंदिनी, भार्गवी बोडा व पौर्णिमा यांनी प्रणवालयम, निहारिका गुंडेटी हिने गणपती, नयना पुल्ली, महालक्ष्मी पद्मा व पलक इप्पनपल्ली यांनी गणेश वंदना, वैष्णवी व अखिला भिटला यांनी शिवतांडव प्रसन्न, शांतिप्रिया व वेदिका गोटीपामुल यांनी सुखकर्ता आणि वृंदावनी रापेल्ली हिने नमामी नमामी असा नृत्याविष्कार सादर करून नागरिकांची मने जिंकली। या वर्षीचा लिंगभैरवी देखावा पाहण्यासाठी सोलापुरातील नागरिकांनी भेट द्यावी असे आवाहन अध्यक्ष सागर यांनी केले। सदर देखावा कार्यक्रमासाठी चेतन, रतन, श्रीकांत, आर्यन, श्रीनिवास, तिरुपती, निखिल, रमण, रतन, अथर्व, प्रथमेश, रत्नाकर, सागर पुल्ली, महादेव यांनी अथक परिश्रम घेतले। मंडळाचे मार्गदर्शक व्यंकटेश श्रीमल, अशोक गडगी, विजय वन्नम, आनंद दुडम, मल्लेशम वडनाल, राजेश कोंगारी, गोविंद श्रीमल, हरिप्रसाद बंडी यांनी योग्य नियोजन करून दिले। देवता यत्रेतास्तु न पूजन्ते सर्वास्ते त्राफल। की तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांना भरतनाट्यम सादर करण्यास चान्स दिल्याबद्दल सर्व पदाधिकाऱ्यांचा मी सर्वांचा आभारी आहे। आणि असंच संधी दिलं तर विद्यार्थ्यांना कौतुक होईल। भारतीय प्रसारण कार्यक्रम पुढचं सुरू होणार आहे। सर्व प्रेक्षकांनी थांबावे। नमस्कार, धन्यवाद। मला काही जास्त काय बोलता येत नाही। गणपतीच्या आरतीला तुम्ही बोललो, मला मंडळाचा सर्वांचा आभार मानतो। आणि तुमचे काही बी अडचण असू दे, महापालिकेचे म्हणा, डिपार्टमेंटचे म्हणा, की मला एक फोन करा। सागर ढेगे शहराध्यक्ष आहे, तुमचं कुठलं बी काम राहतं मी करतो। एवढा शब्द येतो आणि एवढा शब्द बोलून धन्यवाद। धन्यवाद सागरजी। पुढील कार्यक्रम स्टार्ट होणार आहे, तरी सर्व प्रेक्षकांना विनंती करतो की त्यांनी पाठीमागे जावे। सर्वांना विनंती करतो की इथे थांबलेल्या उजव्या साईडला थांबलेल्या सगळ्या प्रेक्षकांना विनंती करतो की त्यांनी पाठीमागे जावे।